तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात आणि त्या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणची घरे किंवा व्यावसायिक गाळे, ज्याला आपण कमर्शियल शॉप्स म्हणतो, दुकानं म्हणतो, त्याशिवाय काही भूखंडाची सुद्धा जाहिरात वारंवार काढली जाते आणि त्या जाहिरातीच्या माध्यमातून किंवा त्या योजनेच्या माध्यमातून अर्जदारांना हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होते, हक्काचा भूखंड घेण्याचं स्वप्न पूर्ण होते किंवा हक्काचा गाळा घेण्याचं स्वप्नसुद्धा किंवा गाळा घेण्याची संधीसुद्धा या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होते। अशी संधी मागील मार्चमध्ये मुंबई मंडळाने उपलब्ध केली होती आणि जवळजवळ 261 दुकानं ही ऑनलाईन बोली पद्धतीने अर्थातच ई निविदा पद्धतीने मागवली गेली होती, त्यांची जाहिरात काढली होती। परंतु ई निविदा जी काय, बोली पद्धत जी काय आहे, ऑक्शन पद्धत जी काय, त्या पद्धतीनुसार जी काही दुकाने उपलब्ध केली गेली होती त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही। मागील अनेक वर्षापासून या दुकानांची विक्री किंवा या दुकानाची जाहिरात वारंवार काढली जाते, परंतु त्याला हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही आणि म्हणून कुठेतरी आता म्हाडाने एक नवीन निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजे ही सगळी दुकानं बोली पद्धतीने न विकता, त्याचा लिलाव न करता, लिलाव प्रक्रियेद्वारे न विकता ही दुकानं आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विकली जाणार आहेत आणि या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता आपण पाहतोय मित्रांनो की सातत्यानं म्हणजे म्हाडाचं पुणे मंडळ असेल किंवा कोकण मंडळ असेल किंवा मुंबई मंडळ असेल, अशा तीनही मंडळामध्ये ही कमर्शियल शॉप्स उपलब्ध करून दिली जातात आणि मागील मार्चमध्ये जी काही 261 दुकानं मुंबईमध्ये उपलब्ध केली होती त्यातील बरीच दुकानं अद्यापही विक्री विना पडून आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं चारकोप आहे, स्वदेशी मिल कुर्ला आहे, गोरेगाव आहे, बिंबिसार नगर, त्याच्याशिवाय मुलुंड गव्हाणपाडा आहे, चारकोप, जोगेश्वरी, तुंगापवई अशा ठिकाणी ही दुकानं अद्यापही विकली गेली नाहीत, अद्यापही शिल्लक राहिलेली आहेत आणि आता कुठेतरी या दुकानांची विक्री ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार केली जाणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, ई लिलाव प्रक्रियेमध्ये आणि प्रथम येण्यास प्रथम प्राधान्यमध्ये काय तफावत असणार आहे आणि यांच्या किमतीमध्ये काय फरक दिसू शकतो हे पाहिलं तर ई लिलाव पद्धतीने जर घरे विकली गेली, बोली पद्धतीने जर घरे विकली गेली, निविदा प्रक्रियेद्वारे जर घरे विकली गेली तर त्याला लोकांकडून जी काही बोली लावली जाते, जी काही हायेस्ट बोली लावली जाते, सगळ्यात जास्त बोली लावली जाते, त्याच अर्जदाराला ते दुकान विकलं जात होतं। पण आणि त्यावेळेस जी काही दुकानांची कोट केलेली किंमत असायची, ठरलेली किंमत असायची, विक्री किंमत असायची, ती समजा जर 50 लाख असेल तर बोली पद्धतीने तेच दुकान 80 लाख, 90 लाख किंबहुना 1 लाखापर्यंत म्हणजे डबल किमतीमध्ये किंबहुना 3 पट किमतीमध्ये सुद्धा बोली पद्धतीने विकलं जात होतं। परंतु सर्वसामान्य जो काही दुकानदार आहे, सर्वसामान्य व्यावसायिक आहे, त्यांना मात्र ही दुकानं परवडणारी ठरत नव्हती आणि म्हणून आता कुठेतरी जर ही दुकानं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वानुसार जर विकली गेली तरी ती बोली लागणार नाही। म्हणजे म्हाडाने जी काही विक्री किंमत ठरवलेली आहे त्याच किमतीमध्ये ही दुकानं आपल्याला मिळणार आहेत आणि हा कुठेतरी खूप मोठा निर्णय आहे मित्रांनो, म्हाडाने घेतलेला खूप चांगला निर्णय आहे असं पण म्हणू शकतो। कारण मी सांगितलं की बोली पद्धतीने डबल ते 2 ते 3 पट्टीमध्ये घरी दुकानं विकली जात होती, पण आता मात्र विक्री किमतीमध्येच तुम्हाला ही दुकानं उपलब्ध होणार आहेत। त्याशिवाय तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार ज्या ठिकाणी तुम्हाला दुकान हवा असेल त्या ठिकाणी तुम्ही दुकान घेऊ शकता। ही प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य ही योजना कशी राबवली जाईल तर याची आता जे काही प्रस्ताव आहे मित्रांनो, प्रथम येण्यास प्रथम प्राधान्याचा तो म्हाडाने तयार केलेला आहे। आता तो प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल। त्याला मंजुरी मिळाल्याच्या नंतर लागलीच या दुकानांची इतर, आता हे 61 दुकानं आहेत, जी शिल्लक दुकानं आहेत 61 आहेत, त्याशिवाय काही नवीन दुकानांचा सुद्धा समावेश करण्याच्या हालचाली म्हाडामध्ये सुरू आहेत। म्हणजे अशी एकंदरीत साधारणतः 90 ते 100 दुकानं या सोडतीमध्ये उपलब्ध करण्याचा म्हाडाचा प्रयत्न असल्याची बाब समजलेली आहे। आता जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर साधारणतः ही घरे आपल्याला प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार विकली गेली जाणार आहेत। त्याच्यामध्ये सुद्धा जे काही ऑनलाईन साईट आहे, ऑनलाईन साईट दिली जाईल, त्या साईटवर जाऊन आपण रजिस्ट्रेशन करून घ्यायचं। अनेक जे काही फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे ती तारीख आणि वेळ सांगली जाईल, त्या तारखेला तुम्ही ते दुकान बुक करू शकता आणि पुढील जे काही प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ती नक्कीच पूर्ण करू शकता। याच्यामुळे आपल्याला कमी दरामध्ये, म्हणजे आतापर्यंत जे काही दुकानांची दर होती
त्यापेक्षा बऱ्याच कमी प्रमाणात या घराच्या किमती, या दुकानाच्या किमती कमी होणार आहेत आणि नक्कीच हे दुकानं म्हाडाने ठरवलेल्या विक्री किमतीमध्येच उपलब्ध होणार आहेत। हा खूप मोठा बेनिफिट, हा खूप मोठा ॲडव्हान्टेज या योजनेअंतर्गत अर्जदारांना मिळणार आहे। या ठिकाणी कोण अप्लाय करू शकतं? ही जी काही दुकानं आहेत त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे। म्हणजे दुकानांचं उद्देश काय, कुठल्या उद्देशासाठी दुकान आहे, म्हणजे कुठलं एखादं दुकान ATM साठी असेल तर तिथे तुम्हाला ATMच सुरू करावं लागतं, एखाद्या गाळात बँकेसाठी असेल तर तिथे बँकच सुरू करावं लागते, एखाद्या गाळा रिटेल शॉपसाठी असेल तर ते रिटेल शॉप आपल्याला सुरू करावं लागतं। असे वेगवेगळे प्रकार आहेत मित्रांनो, त्या प्रकारांचा सुद्धा उल्लेख त्या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे करण्यात येणार आहे। एवढंच आहे मित्रांनो। आता नेमकं ही दुकानं कोणत्या कोणत्या ठिकाणी, किती दुकानं उपलब्ध आहेत असा जर प्रश्न केला तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो, चुनाभट्टी स्वदेशी मिल कुर्ला या ठिकाणी 3 दुकानं उपलब्ध आहेत, मुलुंड गव्हाणपाडा या ठिकाणी 1 दुकान उपलब्ध आहे, तुंगा पवई या ठिकाणी 2 दुकानं उपलब्ध आहेत, चारकोप कांदिवली चारकोप या ठिकाणी 10 दुकानं उपलब्ध आहेत, मालवणी मालाड या ठिकाणी 31 दुकानं उपलब्ध आहेत। सगळ्यात जास्त दुकाने मालाडला आहेत मित्रांनो। बिंबिसार नगर गोरेगाव जो काही म्हाडा प्रकल्प आहे त्या ठिकाणी 5 दुकानं उपलब्ध आहेत, जोगेश्वरी या ठिकाणी 1 दुकान उपलब्ध आहे आणि इतर अनेक ठिकाणची एकूण 8 अशी 61 दुकाने शिल्लक आहेत। म्हणून आता लवकरच हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर याची जाहिरात काढून याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। ज्यांना मुंबईसारख्या ठिकाणी स्वतःचं दुकान घ्यायचं असेल, स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर नक्कीच तुम्ही या दुकानांच्या स्कीममधून किंवा दुकानांच्या योजनेमध्ये अर्ज करून तुमचं नशीब आजमावू शकता। लक्षात घ्या, ही सगळी दुकानं प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर विकली जात असल्यामुळे तुम्हाला त्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया 7 ते 8 दिवस अगोदरच सुरू केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर जे काही ॲक्च्युअल अर्ज करायची प्रक्रिया असते, ॲक्च्युअल प्रथम प्राधान्य जी काही योजना असते ती सुरू केली जाणार आहे। आता नेमकं हा निर्णय कधीपर्यंत घेतला जाऊ शकतो आणि याची जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते याकडं आमचं लक्ष लागलेलं आहे। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपली रजा घेतो। धन्यवाद।